पाठ प्रकरण क्रमांक 3. प्रकरणाचे नाव स्व म्हणजे सेल्फ याविषयी जाणून घेणार आहे. प्रस्तावना सोबतच स्वसंकल्पनेचे घटक, व्याख्या, स्व आणि जीवनचक्र, स्व आणि लैंगिक भूमिका ओळख, स्वसादरीकरण, स्वनियमन आणि सगळ्यात शेवटी कार्ल रॉजर्स यांचा स्वसिद्धांत इत्यादी मुख्य मुद्दे या पाठामध्ये आपण पाहणार आहे. अध्ययन उद्दिष्टे. या पाठाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना खालील मुद्दे समजून घेणे सोयीस्कर व्हावे हेच आहे. स्वसंकल्पनेच्या पैलूविषयी माहिती होणे, स्वची निर्मिती आणि वृद्धी कशी होते ते समजणे, स्वभान, स्वप्रतिमा, स्वयं सक्षमता आणि आत्मप्रतिष्ठा याचे महत्त्व समजणे, स्वनियमनाचे मार्ग समजणे आणि कार्ल रॉजर्सचा स्वसिद्धांत माहीत होणे. आता कृती 1 बघू. तुम्ही रिकाम्या जागा काय करायला आवडतं? मी म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे, मध्ये मुख्य शब्द लिहायचा आहे. तुम्ही कोण आहात? मला काय करायला आवडतं? मी चांगले करू शकतो. मी काय चांगले करू शकतो? मला हे बनायला आवडेल, म्हणजेच मला डॉक्टर बनायला आवडेल, इंजिनियर बनायला आवडेल, चांगला व्यक्ती बनायला आवडेल. अशा पद्धतीनं पूर्ण करायचं आहे. माझ्याबद्दल सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे, म्हणजेच माझ्याबद्दल सर्वात महत्त्वाची आवडीची ही गोष्ट आहे. अशा पद्धतीनं आपल्याला वाक्यमध्ये शब्द घेऊन ते वाक्य पूर्ण करायचं आहे. मी आहे म्हणजेच काय आहे मध्ये, तर मी विद्यार्थी आहे, शिक्षक आहे. अशा पद्धतीनं ते वाक्य पूर्ण करायचं. अशी कृती आहे, ते समजून घेऊ आपण. आता प्रस्तावना. पहिली कृती करताना हे लक्षात येईल की आपण सर्व एका अतिशय गुंतागुंतीच्या जगाचा भाग आहोत. आपण मुलगा, मुलगी, विद्यार्थी, शिक्षक, मित्र, सवंगडी अशा वेगवेगळ्या भूमिका करत असतो. आपण या प्रश्नाची उत्तरे वेगवेगळ्या रीतीने देऊ शकतो. या सर्व उत्तरांची गोळाबेरीज म्हणजे तुमचा स्व आहे. स्वची संकल्पना म्हणजे तुम्ही जे काही आहात याबद्दलचे तुमचे स्वतःचे ज्ञान होय. यात आपल्याविषयीची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आपल्याविषयीच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विचार आणि भावना याविषयीचा समावेश होतो. यात आपल्या वर्तनाचा, आपल्या क्षमतांचा आणि आपल्या व्यक्तित्व गुणांचा समावेश होतो. आपली स्वची संकल्पना पूर्ण बाल्यावस्थेत आणि कुमार वयात फार वेगाने विकसित होतो. आपल्या संपूर्ण आयुष्यात ही संकल्पना सारखी घडत आणि बदलत असते. आता स्वसंकल्पनेचे घटक बघू आपण. स्वसंकल्पनेमध्ये विचारलेल्या विशिष्ट प्रश्नांना तुमचे उत्तर हे वेगळे असू शकते, पण स्वसंकल्पनेचे एकूण संघटन सर्वांसाठी सारखेच असते. रेंटश आणि हेफनर 1994 मध्ये यांनी जेव्हा 200 विद्यार्थ्यांना या संदर्भात 20 प्रश्न विचारले, तेव्हा त्यांना सर्व सहभागी व्यक्तींना 8 श्रेणीमध्ये विभागता आले. काही श्रेणी या व्यक्तित्व गुणावर, जसे आंतरवैयक्तिक गुणवैशिष्ट्य, मी एक विद्यार्थी आहे किंवा मी वर्गाचा गटक नेता आहे. अभिरुची, मला मानसशास्त्र आवडते किंवा मला नृत्य आवडते.
वैयक्तिक मते मी प्रतिष्ठेसाठी घेतलेल्या बळीच्या विरोधात आहे किंवा मी बालकांच्या छळाचा विरोधात आहे. आणि स्वजाणीव मी चांगली व्यक्ती आहे किंवा मी सबळ कारण असल्याशिवाय चिडत नाही. इतर एक स्त्री आहे किंवा मी भारताचा नागरिक आहे किंवा सामाजिक भिन्नता दर्शवणारे. मी वेगळ्या देशाचा नागरिक आहे किंवा मी भारताच्या वेगळ्या प्रांतातून आलो आहे. इथे हा मुद्दा आहे की मी कोण आहे, याची खूप विविध उत्तरे मिळू शकतात. आता कृती 2. रेंटश आणि हेपनर यांनी दिलेल्या प्रारूपात असलेल्या वेगवेगळ्या श्रेणीत तुमचे वर्णन करणारी वाक्ये बनवा. या वाक्याची तुमच्या पालकांसोबत, शिक्षकासोबत, मित्रासोबत पडताळणी करा. तुमचे व त्यांचे विचार तुमच्या स्वसंकल्पनेशी मिळते-जुळते आहेत का ते पहा. जर तुमचे आणि त्यांचे विचार मिळते-जुळते नसतील तर तुम्ही स्वतःला बदलण्याचा कसा प्रयत्न कराल. ही कृती क्रमांक 2. आता स्वची व्याख्या बघू. स्वसंकल्पना ही पूर्णपणे तुमची प्रतिमा असते. हे तुमच्या क्षमता व व्यक्तित्व गुणाचे पूर्ण चित्र आहे. ही एक बोधात्मक संकल्पना आहे जी आपल्याला स्वतःविषयी काय वाटते ते ठरवते आणि आपल्या वागण्याची दिशा ठरवते. हार्टर 1996 मध्ये त्यांनी संकल्पना व्याख्या केली आहे. एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दल असलेले पूर्ण संवेदन म्हणजे स्वसंकल्पना होय. किंवा व्यक्तीच्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या कल्पना ज्यात अद्वैत समजुती, अभिवृत्ती आणि मतांचा समावेश होतो, जी गुंतागुंतीची, संघटित व बदलणारी यंत्रणा आहे. ही व्याख्या परकी यांनी सायमंडच्या म्हणजे 1957ला त्यांनी 1957 मध्ये सायमंडच्या मते त्यांनी मांडलेलं मत की सायमंडच्या मते व्यक्तीची स्वतःबद्दल असलेली प्रतिक्रिया म्हणजे स्वसंकल्पना आहे. स्वसंकल्पनेचे 4 पैलू आहेत. पहिला, व्यक्ती स्वतःला कसे संवेदित करते. दुसरा, व्यक्ती स्वतःबद्दल काय विचार करते. तिसरा, व्यक्ती स्वतःला काय मूल्य देते. आणि चौथा, व्यक्ती स्वतःला कसे समृद्ध करते किंवा स्वतःचे कसे संरक्षण करते. मध्ये तुमच्या बलस्थानांची आणि कमतरतांची यादी करा. तुमच्या कमतरतांना तुम्ही तुमच्या बलस्थानात कसे बदलू शकाल याबद्दल योजना आखा. जर कोणीही तुमच्यावर टीका केली तर तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया द्याल. उदाहरणार्थ, जर तुमच्या पेहरावावर किंवा तुमच्या सादरीकरणावर वर्गात जर कोणी वाईट प्रतिक्रिया दिली तर तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल. चौथा, याविषयी मत व्यक्त करताना तुम्ही संघर्ष कसा टाळाल. ही कृती आहे. आता पुढील मुद्दा बघू आपण, स्व आणि जीवनचक्र. यामध्ये 6 महिन्याचे होईपर्यंत कोणतेही मूल स्वतःविषयी अनभिज्ञ असते. जसे मूल मोठे होत जाते तसे ते स्वतःचे शरीर आणि इतर व्यक्ती यात फरक करायला शिकते. ते मी आणि हे मी नाही, मी आणि हे मी नाही यात फरक करायला शिकले. हळूहळू ते स्वतःला उर्वरित जगापेक्षा वेगळे समजायला लागले. 2 वर्षाच्या मुलाला चांगले आणि वाईट वागण्यातला फरक समजायला लागतो आणि इतरांच्या काय अपेक्षा आहेत ते देखील समजायला लागते. ते इतरांना हसून प्रतिक्रिया देते, तसेच कोणी रागावल्यास तशी प्रतिक्रिया देते. ते त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तीसारखे वागून स्वची जाणीव विकसित करतात. ही स्व आदराची सुरुवात असते. 3 वर्षाचे मूल स्वतःला ओळखू लागते आणि इतर मुलांना
मुलगा किंवा मुलगी म्हणून ओळखू लागते. 3 ते 12 वर्षामध्ये मुलांची काय जमेल आणि काय जमणार नाही याच्यावर ते स्वतःबद्दल मत ठरवते. जसे तो गातो, नाचू शकतो किंवा त्याला एकट्याला प्रवास करणे जमते. या वयात स्वची संकल्पना तो मुलगा आहे किंवा मुलगी, वय, कुटुंब व त्याला काय करता येते किंवा येत नाही यावर आधारित असते. जेव्हा मूल 5 ते 6 वर्षाचे होते, शाळेत जाऊ लागते, तेव्हा ते स्वतःची इतर मुलाशी तुलना करू लागते. तेव्हा ते स्वतःची इतर मुलाशी तुलना करू लागते की मी बुद्धिमान, हुशार, इतरांपेक्षा जास्त योगवान आहे असा विचार करू लागते. हा काळ सामाजिक तुलना करण्याचा आहे. या वयात मूल खोटे बोलायला आणि माहिती लपवून ठेवायला शिकते. ही माहिती पालकापासून लपवून ठेवली जाते. यात विचार, भावना आणि दबलेल्या इच्छांचा समावेश असतो. हा जो वैयक्तिक संकल्पनेचा विकास असतो, ती स्वसंकल्पना विकासातील अवघड वैकासिक अवस्था आहे. या काळात त्यांचा एक कल्पनेतील मित्र बनू किंवा असू शकतो, जो त्यांच्याशी बोलतो आणि फक्त त्यांना ऐकू येतो. यूट्यूबवर बोगस नावाचा एक चित्रपट आहे, तो तुम्ही नक्की पहा. मूल आपली सादर माहिती इतरांबरोबर वाटत नाही, हे याच्यामध्ये दाखवले आहे. सर्वात शेवटी स्वसंकल्पना कुमारावस्थेत विकसित होत असताना त्यात इतरांचे दृष्टिकोन समजून घेण्याची सवय सुद्धा येते, जी विकसित झाल्यामुळे कुमारवयीन मुले स्वतःबद्दल आणि स्वतःच्या दिसण्याबद्दल जास्त जागरूक होतात. ते काही वेळा वस्तुनिष्ठ स्वभान या अवस्थेत प्रवेश करतात, जिथे त्यांना इतरांचे लक्ष वेधून घेणे व प्रसिद्ध होणे आवडते. यासाठी कुमारवयीन मुले समवयस्क मुलांसारखे वागण्याचा आणि दिसण्याचा प्रयत्न करतात. आता मुख्य मुद्दा, स्व आणि लैंगिक भूमिका ओळख. लैंगिक भूमिका आणि लैंगिक ओळख या स्वसंकल्पनेचे महत्त्वाचे पैलू आहेत. लैंगिक ओळख आणि लैंगिक भूमिका या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. लैंगिक ओळख ही जन्मजात असते. लैंगिक ओळख ही त्या व्यक्तीचे स्त्री किंवा पुरुष स्वतःबद्दल असलेले संवेदन आहे. लिंग गुणसूत्रामुळे जन्माला येणारे बालक हे मुलगा असेल की मुलगी असेल हे ठरते. लैंगिक भूमिका ही आपली मनोसामाजिक प्रवृत्ती आहे, जे आपण समाजात राहून शिकलो आहे. लैंगिक भूमिका हे मूल निरीक्षण व इतरांची नक्कल करण्यातून शिकत असते. त्यामुळे लैंगिक भूमिका ही कौटुंबिक आणि सांस्कृतिक वातावरणात घडत जाते. काही वेळा आपल्याला हे दिसते की एखादी मुलगी एखाद्या गटाचं नेतृत्व समर्थपणे करत आहे आणि कणखरपणे निर्णय घेत आहे. आपण असे म्हणू शकतो की ती मुलगी पुरुषासारखी वागते, किंवा तुम्हाला असे दिसेल की एखादा मुलगा कलात्मक गोष्टीत परिचारक, स्वयंपाक शकतो की तो मुलगा मुलीसारखा वागतो, ज्यामुळे त्या मुलाला त्रास होऊ शकतो. कृपया लक्षात ठेवा की एखाद्या पुरुषाने स्त्रीचे काम करणे किंवा एक स्त्रीने पुरुषाचे काम करणे यात गैर असे काहीच नाही. तुम्हाला असे दिसेल की पंडित बिरजू महाराज, संजीव कपूर किंवा विक्रम गायकवाड हे ज्या क्षेत्रात स्त्रिया प्रामुख्याने आढळतात अशा क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. तर फोगट भगिनी, कल्पना चावला, किरण बेदी, अवनी चतुर्वेदी, लढाऊ विमानाची भारतातील पहिली स्त्री वैमानिक अवनी चतुर्वेदी,
ज्या क्षेत्रात पुरुष प्रामुख्याने आढळतात अशा क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. आपण असे म्हणू शकतो की आता लैंगिक भूमिका मिसळू लागल्या आहेत. समाज हे बदल मोकळ्या मनाने स्वीकारतो आहे व याला मान्यता देतो आहे, ज्याचे प्रतिबिंब जाहिरात क्षेत्रात पण उमटताना दिसते. उदाहरणार्थ, एका जाहिरातीत वडील मुलीला शाळेसाठी तयार करताना दिसतात किंवा दुसऱ्या जाहिरातीत एक पुरुष घरामध्ये भांडी घासताना दिसतो. आता संकल्पनेशी निगडीत इतर काही संकल्पनाची माहिती घेऊ. संकल्पनेशी निगडीत इतर माहितीमध्ये पहिली माहिती स्वसादरीकरण, स्वला प्रस्तुत करणे. स्वसंकल्पनेचे 4 प्रमुख घटक आहेत. ते म्हणजे स्वभान, स्वप्रतिमा, स्वयंसक्षमता आणि आत्मप्रतिष्ठा. आता आपण हा एक असा व्यक्तित्व गुण आहे ज्यात स्वतःच्या विचाराची, भावनाची, वर्तनाची व व्यक्तित्व गुणांची असलेली सभोत जाणीव आहे. चेरी 2018 यांच्या मते आहे, स्वसंकल्पना असण्यासाठी स्वभान असणे फार गरजेचे असते. इथे व्यक्तीला स्वतःचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे आहे याची जाणीव असते. आणि पियाजे यांच्या मते स्वभान 15 ते 24 महिन्याच्या बालकात विकसित होऊ लागते. मूल स्वकेंद्रित होण्याआधी स्वभान विकसित होणे गरजेचे असते, कारण यामुळे ते इतरांच्या भावना समजू शकतात व इतरांकडून त्यांची वस्तू मागितल्यावर त्यांना काय वाटेल याची जाणीव त्यांना होते. आता कृती क्रमांक 4 पहा. तुमचे नाव मध्यभागी लिहा. इथे एक आकृती दिली आहे, त्या आकृतीच्या माध्यमातून बघू आपण. मध्यभागी लिहा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू बाजूला लिहिलेल्या वर्तुळात लिहा. यात तुमची 5 बलस्थाने व 5 कमतरतांविषयी लिहा आणि तुमच्या कमतरतांना तुमची बलस्थाने कसे बनवता येईल यावर चर्चा करा. बघा, या आकृतीमध्ये मध्यभागी जी रेषा लाईन दिलेली आहे, येथे तुमचे नाव लिहायचे आणि त्या बाजूला असणाऱ्या 5 सर्कलमध्ये अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5 असे येते आपणाला 5 बलस्थाने, म्हणजे चांगल्या गोष्टी तुम्ही जे चांगले करू शकता, तुम्ही करणं शक्य आहे, तुम्हाला जमतं. आणि सगळ्यात शेवटी या जे काही कमतरता असतील त्यांना तुम्ही कसे बलस्थान बनवू शकता हे तुम्हाला चर्चा करायची आहे. आता स्वप्रतिमा म्हणजे काय बघू. स्वप्रतिमा ही आपले स्वतःबद्दल असणारे वैयक्तिक मत किंवा मानसिक प्रतिमा असते. स्वप्रतिमा हा आपला व्यक्तिगत शब्दसंग्रह असतो, ज्यात आपण आपले वर्णन बुद्धिमान, सुंदर, कुरूप, गुणी, स्वार्थी, दयाळू अशा अनेक शब्दात करतो. स्वप्रतिमा ही सतत बदलणारी असते. आपण आपली निकोप व अचूक स्वप्रतिमा विकसित करू शकतो. एक निकोप स्वप्रतिमेचे सुरुवातीला स्वतःला स्वीकारणे व स्वतःवर प्रेम करण्याने निर्माण होते. यात इतरांकडून मान्यता व प्रेम मिळणे यांचाही समावेश आहे. आता तक्ता क्रमांक 1. सकारात्मक स्वप्रतिमा निर्माण करण्यासाठी निश्चित कोणती पावले उचलावी लागतात. सकारात्मक स्वप्रतिमा ही गरजेची आहे, तर ती निर्माण करण्यासाठी निश्चित कोणती पावले उचलावी लागतील. यामध्ये स्वतःच्या सकारात्मक गुणांची यादी करा. तुमच्या पालकांना, मित्रांना तुमच्या चांगल्या गुणांचे वर्णन करायला शिका. तुम्ही प्रयत्नाने मिळवू शकाल अशी ध्येय, उद्दिष्टे ठरवा. अतार्किक व असंगत विचारांना फेकून देण्याचा प्रयत्न करा.
दुसऱ्याची स्वतःची तुलना करणे टाळा. स्वतःची बलस्थाने वेगळे आहात हे लक्षात असू द्या. तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्यांना तोंड दिले आहे हे लक्षात असू द्या. स्वप्रतिमेचे एक सुंदर चित्र आपण बघू. इथं स्वप्रतिमा ती दिसणारी आहे आरशामध्ये आपण ज्यावेळी पाहतो. स्वशरीर प्रतिमा ही स्वप्रतिमेचा भाग असते. स्वशरीर प्रतिमा ही आपण कसे दिसतो किंवा आपण इतरांना कसे वाटतो यापेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ, एक वयाच्या 25व्या वर्षापर्यंत सर्वसामान्य असणारी मुलगी अनघा मोडक डेंग्यूच्या तापात तिची दृष्टी गेली. ती मराठीतील एक उत्कृष्ट निवेदिका आहे आणि इतरांना आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी आत्मविश्वासाने मदत करते. स्वप्रतिमा ही सांस्कृतिक निकषावर आधारित असते आणि यावर कुटुंब, मित्रमैत्रिणी व इतर महत्त्वाच्या व्यक्तींचा प्रभाव असतो. एक सकारात्मक स्वशरीर प्रतिमेची चांगल्या मानसिक समायोजनेत मदत होते. कमी अवसाद, धनात्मक स्वमूल्य, आयुष्याबद्दल समाधान, कमी चिंता आणि अन्न विकृती कमी प्रमाणात असणे आपल्या विचारात असलेल्या विसंगतीमुळे आपली स्वप्रतिमा ऋणात्मक बनते व यामुळे आपले समायोजन होऊ शकते. आता स्वयंसक्षमता म्हणजे काय बघू. व्यक्ती एक ही स्वतःच्या योग्यतेविषयी असणारा स्वतःच्या विश्वासावर अवलंबून असते. ही योग्यता वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी असू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या कुमारवयीन मुलाची स्वयंसक्षमता मानसशास्त्रात चांगली असते तर ती गणितात चांगलीच असेल असे नाही. मॅडॅक्स 2000 ने याची व्याख्या अशी केली आहे की काही विशिष्ट परिस्थितीत मी माझ्या कौशल्यांचा वापर कसा करू शकेन याबद्दल असलेला माझा विश्वास म्हणजे स्वयंसक्षमता होय. यात दोन घटकांचा समावेश होतो. एक, परिणामाबद्दल अपेक्षा, यात एखादे ध्येय मिळवण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचा समावेश आणि दुसरे, स्वयंसक्षमतेबद्दल अपेक्षा म्हणजे व्यक्तीकडे ती कौशल्ये आहेत का याविषयी त्यांचे मत. आता स्वयंसक्षमता ही संकल्पना सामाजिक बोधात्मक सिद्धांतावर आधारित आहे. ज्या सिद्धांतानुसार मानव वातावरणात निष्क्रियपणे जगण्याऐवजी स्वतःचे आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करतो. बॅरन, मॅडॅक्स आणि स्नायडर 1997 चे मत लिहिले आहे. आता तक्ता क्रमांक 2, स्वयंसक्षमतेची वैशिष्ट्ये. उच्च स्वयंसक्षमतेची वैशिष्ट्यामध्ये आत्मविश्वास महत्त्वाचे आहे. सोबतच योग्य स्वमूल्यमापन असेल, जोखीम पत्करण्याची तयारी असू शकते आणि ध्येयपूर्तीची जाणीव. भीती, अनिश्चिततेची भीती, प्रभाव व्यवस्थापन इत्यादी आहे. आता यानंतर स्वयंसक्षमता वाढवता कशी येईल तर कौशल्याचे विकसन करणे असेल. तुमच्या क्षेत्रात तुमचा आदर्श निवडा आणि त्यांच्या कृतीचे अनुसरण करा. इतरांना विशिष्ट व विधायक प्रतिक्रिया द्यायला सांगा. स्वतःला बक्षीस द्या. समुपदेशकाच्या सल्ल्याने स्वतःचे मन वळवण्याचा प्रयत्न करा. तुमची उत्तेजना वाढल्यामुळे कार्यक्षमता कमी करणाऱ्या घटकावर ताबा मिळवणारी तंत्रे शिका. जसे ध्यान करणे, जागृत ध्यान, जैव प्रतिक्रिया, संमोहन,
शिथिलन इत्यादी. आता कृती 5 मध्ये तक्ता क्रमांक 2 जे आत्ता आपण पाहिलं त्यामध्ये जास्त व कमी स्वयंसक्षमतेची वैशिष्ट्याबद्दल स्वतःचे मूल्यमापन करा. स्वतः सक्षमता कशी वाढवता येईल याबद्दल मित्राबरोबर चर्चा करून त्या नोंदी महाविद्यालयाच्या सूचना फलकावर लिहा. आता चेन आणि इतरांनी 2001 मध्ये 8 प्रश्नांची नवी सामान्य स्वयंसक्षमता चाचणी दिली आहे. आता तक्ता क्रमांक 3 मध्ये 5 गुणांची पद निश्चयन श्रेणी वापरून खालील वाक्याबद्दल तुमचे मत मांडा. जसे पहिला संपूर्णपणे अमान्य, दुसरा अमान्य, तिसरा मान्य किंवा अमान्य दोन्ही नाही, चौथा मान्य, पाचवा संपूर्णपणे मान्य. यामध्ये मी ठरवलेली ध्येय मिळवेनच. जेव्हा एखादे कठीण कार्य करायचे असेल तेव्हा मला खात्री आहे शकतो. मी जी गोष्ट करण्याचा प्रयत्न करेन त्यात यशस्वी होईन. माझ्यासमोर येणाऱ्या आव्हानांना मी यशस्वीपणे तोंड देईन. मला खात्री आहे की मी वेगवेगळी कामे यशस्वीपणे पार पाडू शकतो. इतरांच्या तुलनेत मी बहुतेक कामे जास्त चांगल्या रीतीने करतो. जेव्हा गोष्टी करण्यास कठीण असतात तेव्हा सुद्धा मी जास्त चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो. गुणांचा अर्थ कसा लावाल? 40 ते 32 जास्त स्वयंसक्षमता, 31 ते 24 सर्वसाधारण स्वयंसक्षमता आणि 24 पेक्षा कमी असल्यास किंवा स्वयंसक्षमता. आता शेवटी आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय बघू. एखाद्या व्यक्तीचे चांगल्या वाईटाविषयी किंवा आवडीनिवडीविषयी असलेले सर्वसाधारण मूल्यमापन म्हणजे आत्मप्रतिष्ठा होय. सिगेलमनच्या मते आत्मप्रतिष्ठा म्हणजे व्यक्ती म्हणून तुमचे बरे वाईट किंवा सर्वांगीण मूल्यमापन जे तुमच्या सकारात्मक आणि नकारात्मक स्वसंवेदनावर आधारित आहे. आत्मप्रतिष्ठा किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वतःबद्दल असलेला आदर. प्रत्येक व्यक्तीचा आत्मप्रतिष्ठेची प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी पातळी असते. म्हणजेच एखाद्या मुलीला स्वतःच्या बुद्धिमत्तेसाठी आत्मप्रतिष्ठा असू शकते, पण अपरिचित लोकांशी बोलताना तिची आत्मप्रतिष्ठा कमी होऊ शकते. हा मुद्दा पाठ 5 मध्ये विस्ताराने चर्चा केला गेला आहे. म्हणजे पुढील पाठात आपण ते पाहणार आहे. आता तक्ता क्रमांक 4 पहा. ध्येयनिष्ठा, प्रामाणिक आणि क्षमाशील, अंतर्गत मूल्ये, सकारात्मकता, स्वसुधारणा हे आहेत. आता कमी आत्मप्रतिष्ठेची वैशिष्ट्ये कोणती बघू. दुःखाची भावना, चिंतेची भावना, वर्चस्व किंवा न्यूनगंडाची भावना, त्यानंतर स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल संयमाचा अभाव, बाह्य प्रभावामुळे निर्माण होणारी उद्दिष्टे. बाह्य प्रभावामुळे व्यक्ती व्यसन, गुन्हेगारी किंवा दहशतवादाच्या आहारी जाऊ शकतो. यामध्ये नकारात्मकता येऊ शकते. आत्मप्रतिष्ठा कशी वाढवावी. स्वतःशी नकारात्मक बोलणे टाळा. स्वतःची बलस्थाने ओळखा. स्वमूल्यमापन करा. ओळखा. स्वमूल्य ओळखा. त्यानंतर चुका स्वीकारा आणि सगळ्यात शेवटी नकार पचवा. येथेपर्यंत आपण विस्ताराने बघितले आहे. आता पुढील भागामध्ये राहिलेले जे काही मुद्दे आहेत ते आपण पूर्ण करणार आहोत. मला नक्की खात्री आहे इथपर्यंत तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या असतील. जर आले नसतील तर नक्कीच तुम्ही परत हा भाग रिपीट ऐकू शकता. आता आपण इथे थांबतोय. आपल्या सर्वांना थँक्यू.
थँक्स अ लॉट. आणि सोबतच सक्सेस एज्युटेक टीम